हॅलो. तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आज आम्ही मंदिरामध्ये सुद्धा लवकर आलोय, कारण मागच्या श्रावणी सोमवारी नागपंचमी सुद्धा होती आणि दोन्ही एकदम असल्यामुळे ना मंदिरामध्ये खूप गर्दी होईल, त्यामुळे ना मंदिराच्या गाभाऱ्याचा असा दरवाजा बंद होता. त्यामुळे पूजा वगैरे काही शक्य नव्हतं. फक्त नागदेवताची मूर्ती बाहेर होती आणि तिथे सगळी अशी पूजा चालू होती. तर म्हटलं आज आपण लवकर जाऊयात आणि इकडे बघा उर्वीची सुद्धा अशी पूजा चालू होती. तर त्याआधी ना माझी अशी घरामध्ये पूजा चालली होती. तर घरात अशी जेव्हा देवघरात अशी जेव्हा पूजा चालू असते ना, तेव्हा इतकं मन प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा एक वेगळीच ऊर्जा असते. आता बऱ्यापैकी रोजच आमची पूजा होते. कधी काही प्रॉब्लेम असेल तरच पूजा होत नाही. पण असं तर श्रावण महिना सुद्धा चालू झालाय. इतकं प्रसन्न वातावरण झालंय. सगळीकडे छान आनंदाचं वातावरण वाटतं. तर खूप सुंदर देवघर सजले. आता देवघर माझं जरी छोटं असलं ना, तरी ते सजवायला मला फार आवडतं. तर मोरपिसांचा ना असं मी पंखा आणलाय, म्हणजे असं छान चक्र टाईप आणि त्याला काठी सुद्धा आहे. तर ते गोकुळाष्टमीसाठी आणलं होतं. म्हटलं तोपर्यंत आपण देवघरामध्ये लावूयात आणि ते खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ असं तिथे बसलो होतो आणि त्यानंतर उर्वीला शाळेत पाठवलं आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर माझा असा फराळ चालू होता. तर आज नेमकी लाईट गेली, नाहीतर मी आज उपवासाचे अप्पे बनवायचे ठरवले होते. मग ते नाही जमलं म्हणून एक केळ आणि उपवासाचा चिवडा खात बसले होते आणि खाता-खाता ना थोडं माझं कामसुद्धा चालू होतं. तर आता उर्वी जेव्हा घरी येते ना, तेव्हा खूप लुडबुड किंवा हलवा-हलव चालू असतं. त्यामुळे मला काहीच करता येत नाहीये. निवांतपणा असा मिळत नाहीये. म्हटलं ती शाळेत गेली आहे, तोपर्यंत माझं जे काम आहे ते करून घेतीये. तर आता हे काय करते ते तुम्हाला समजलंच असेल, पण त्याचा ना फुल लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती सांगेन. तर हे गौरी गणपतीसाठी चाललंय माझं काम स्वतःसाठी. म्हटलं स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला हवंय. तर हे काम चालू होतं. त्यानंतर उर्वी स्कूलमधून आली, छान जेवण-खावण झालं आणि मग झोपली होती. त्यानंतर म्हटलं माझं स्वतःला पॅम्पर करणं चालू होतं. आज बरेच दिवसांनी ना घरच्या घरी असं स्पा करत होते. तर खूप छान रिलॅक्स वाटत होतं आणि हे सगळं चाललं होतं. त्यानंतर स्टीम देत होती केसांना, तोपर्यंत उर्वीसुद्धा उठली आणि त्यानंतर चाललं होतं, "मम्मा तू टोपी घातली आहे का?" हे बोलणं चालू होतं. तर असा आमचा होता आजचा दिवस. चलो बाय, गुड डे.